राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पुणे शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य व शांतीलाल मुताम फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मूल्यवर्धन 3 प्रशिक्षण हे राज्यभर आयोजित केले जात आहे। KRT विद्यालय मोहाडी इथं बीटस्तरीय प्रशिक्षण नुकतेच दिनांक 18 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर असे 3 दिवस संपन्न झाले। सदर प्रशिक्षण कार्यशाळेत परिसरातील जोपूळ, खेडगाव, जानोरी व तळेगाव या 4 केंद्रातील विविध व्यवस्थापनांचे जवळपास 175 शिक्षक सहभागी झाले होते। सदर प्रशिक्षणासाठी अमित आहेर, प्रकाश पाटील, नलिनी लोहकरे, तुषार पवार, रुपाली देसले, ज्ञानेश्वर दाते, शंकर पेल महाले, शारदा जवंजाळ, रुपाली सूर्यवंशी या 9 तज्ञ शिक्षकांनी सुलभक म्हणून कामकाज पाहिले। सदर प्रशिक्षणास मविप्र समाज संस्थेचे संचालक प्रवीण नाना जाधव यांनी भेट देऊन प्रशिक्षणार्थी शिक्षकांना उद्बोधित केले। तसेच तालुका समन्वय तथा शिक्षण विस्तार अधिकारी सीजी तुपे, जानोरी केंद्राचे केंद्रप्रमुख विजय निकम, तळेगाव केंद्राच्या केंद्रप्रमुख सीमा भांबरे, शांतीलाल मुताम फाउंडेशनच्या दिंडोरी तालुका समन्वयक स्वाती वाघ यांनी मार्गदर्शन केले। शालेय विद्यार्थ्यांमध्ये मूल्यांची रुजवणूक करणे, मूल्य संस्कार करून एक आदर्श नागरिक समाजामध्ये निर्माण करणे यासाठी सदर प्रशिक्षण हे महत्त्वाचं ठरेल असा विश्वास प्रशिक्षणार्थी शिक्षकांनी व्यक्त केलाय। दिंडोरी वृत्तांत न्यूज कार्यकारी संपादक बापू चव्हाण, दिंडोरी। 3 चे असतील, 4 चे, 5 चे वगैरे याप्रमाणे त्याच्यामुळे सगळ्या मुलांना एकत्र जे सर्वजना ते योग्य होते म्हणजे तुम्ही त्यावेळेस ते केले। देशभर असून त्याचा निश्चितपणे आम्हा शिक्षकांना फायदा होईल आणि त्या शिक्षकांच्या माध्यमातून मुलांना सुद्धा खूप याचा फायदा होईल आणि येणारी पिढी ही मूल्यांवर आधारित अशी एक सक्षम पिढी निर्माण करण्यात आपल्या सर्व समाजाला, शासनाला आणि शिक्षकांना यश येईल असं मला वाटतं। धन्यवाद। प्रशिक्षण होते ते आमच्या अभ्यासासंदर्भात असेल किंवा विद्यार्थ्यांचं मूल्यमापनाच्या संदर्भात होतं। आता हे जे मूल्यवर्धन जे प्रशिक्षण आहे, मूल्य हे पूर्वीपासून जरी चालत आलं तरी त्या मूल्यामध्ये वातावरणानुसार किंवा नवीन परिस्थितीनुसार बदल होत राहतात। आता उदाहरणार्थ आपण घरी आधी पूर्वी कसं होतं, एकत्र कुटुंब असल्यामुळे मुलांमध्ये आपण ते मूल्य रुजवले जायचे, परंतु आता विभक्त कुटुंब म्हणा किंवा काळानुरूप कुटुंब कमी, संख्या कमी झाली, मग घरामध्ये पण मुलांना एक भाऊ एक बहीण एवढंच वातावरण असतं। म्हणजे मूल्यवर्धक प्रशिक्षणाचा उद्देश असा आहे की धडा शिकवताना आपण ते मूल्य सांगितले जाते, परंतु या प्रशिक्षणासाठी त्यांनी वेगळी पुस्तिका दिलेली आहे आणि त्या पुस्तिकेमध्ये कृती पण दिलेल्या आहे। म्हणजे त्या कृती मुलांकडनं आता त्याच्यासाठी वेगळा वेळ देण्याची अशी गरज नाहीये, कारण तुमच्या पुस्तक तासिकेमध्ये त्या मूल्याचा आपण त्या एकेका मूल्याचा आपण विद्यार्थ्यांकडनं जर त्यांना ते सादरीकरण करून किंवा त्यांच्याकडनं कल्पना करून घेतली तर आपोआप त्यांच्यामध्ये ती मूल्य रुजवेल। आणि विशेष करून म्हणजे मूल्य हे प्रशिक्षणातून देण्यासोबतच आपल्या वागणुकीतून आपण जेवढं मुलांसमोर दाखवू तेवढंच तेही त्या प्रशिक्षणात